आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलाय। नसता परळीचं घराणं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं। परळीचं घराणं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं, कारण परळीचं अर्ध घराणं संपलं होतं। पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घराणं, परळीचं घराणं मोठं झालं। ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना। कारण यांना ज्यावेळेस कोणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला। आता ह्या अलिबाबानं अजित पवारनी मोठं करून सुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी 2-3 जणांनी मिळून आता आतून सुरू केला आहे। कसला संपवणार मी काय संपवणार? अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही। अहो अजित पवारांना पण माहिती आहे, पवार साहेबांना पण माहिती आहे, 35 वर्षापूर्वी शिवसेना सोडून आलो तेच मुळे मंडल आणि ओबीसी मागासवर्गीय यांच्यासाठी आलो। आणि ते काम माझं पहिल्यापासून सुरू आहे। आज आहे का? पहिल्यापासून आहे। नवीन काय त्याच्यामुळे काही वेळा त्रास होतो, काही वेळेला म्हणजे नुकसानच जास्त होतं फायद्यापेक्षा। त्यामुळे तो काही पक्षामध्ये कोणाला संपवण्याचा वगैरे हा असला धंदा मी कधीही केला नाही।